प्रेक्षकांनो अतिशय इमोशनल आजचा रिव्ह्यू आहे आणि खूपच छान दाखवलाय त्यांनी। काही तन्वी समोर आली नाही किंवा प्रियाचा पडदा फाश झाला असं काहीही नाहीये प्रेक्षकांनो। सुरुवातीला आपण बघतोय अश्विन अर्जुनला सांगत असतो की दादा वहिनीची जखम मोठी आहे त्यामुळे काही सांगता येणार नाही रे। कल्पनाताई खूप रडत असतात। असं कसं बोलतोयस तू? अरे माझ्या सायलीला बरं वाटलंच पाहिजे। अर्जुन माझ्या सायलीला बरं वाटलं पाहिजे रे। अश्विन काहीही कर पण माझ्या सायलीला बरं कर रे। अर्जुन म्हणतोय हे बघ अश्विन एवढंच सांग की सायली बरी होणार आहे। अश्विन म्हणतो दादा पूर्ण प्रयत्न चालू आहेत रे पण काहीच सांगता येत नाहीये। आता ह्या कल्पनाताई खूप रडतायत अश्विनच्या जवळ। हा चैतन्य म्हणत असतो मावशी सांभाळ ग स्वतःला। आता इकडे विमलही रडायला लागलेली असते। पूर्णाजी म्हणतात का ग का विसर्जनाला वेळ झालाय ना आणि तू रडतेस काय विमल? आणि विमल सांगते पूर्णाई आपल्या सायलीताईवर कोणीतरी तिथे हल्ला केला हो विसर्जनाच्या ठिकाणी आणि अचानक प्रतिमा आत्याचा फोटो खाली पडतोय आणि पूर्णाजीला पण खूप धक्का बसतोय। त्यांना सुधरतच नाही 2 मिनिटं की नक्की हे काय झालं। विमल त्यांना खाली बसवते आणि पाणी वगैरे देते। आज ना प्रेक्षकांनो सगळे प्रसंग बघताना खरंच अंगावर काटा येईल। खूपच छान म्हणजे म्हणतात ना मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की रक्त रक्ताकडे ओढ घेतं अगदी तसंच दाखवलंय त्यांनी। कल्पनाताई तर सतत रडतायत। मला माझी हसती खेळती सायली परत हवी आहे रे अश्विन। ज्यांनी कोणी माझ्या सायलीला असं केलं ना तो नरकात जाईल बघ। मी कधीच त्याला माफ करणार नाही। अर्जुन म्हणतो मम्मा माफ तर मी सुद्धा करणार नाही। अश्विन म्हणतो हे बघ दादा नका काळजी करू। आपल्या वहिनीला ना इथे बेस्ट ट्रीटमेंट मिळणार आहे पण फक्त वहिनीने ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करायला हवा। सगळेजण खूप काळजी देतात प्रेक्षकांनो। हा चैतन्य त्याला तर रडू आवरेना म्हणून तो एका कोपऱ्यात जाऊन रडत असतो। तेवढ्यात त्याला साक्षीचा कॉल येतो आणि त्याचा रडवेला आवाज ऐकून साक्षी म्हणते काय रे काय झालं तुला? काय रडतोयस? विसर्जन कसं झालं? आता चैतन्य रडायला लागतो आणि म्हणतो अगं साक्षी म्हणते काय झालं? तिथे काही प्रॉब्लेम झालाय का चैतन्य? अरे तू का रडतोयस? आणि मग चैतन्य सांगतो खूप मोठा प्रॉब्लेम झाला ग। सायली वहिनीवर हल्ला केलाय कोणीतरी। आणि मग साक्षीला लगेच कळतं की हे काम अण्णाचंच असणार आहे आणि ती लगेच अण्णांकडे बघायला लागते। आता साक्षी त्याला खोटा दिलासा द्यायचा प्रयत्न करते। अरे कोणी केलं काही कळलं का रे चैतन्य? तेव्हा चैतन्य म्हणतो काहीच कळत नाहीये ग कोणी केलं काय केलं। सायली वाचेल की नाही काहीच सांगता येत नाहीये ग। जखम खूप खोल झालीये तिला। कल्पना मावशी खूप रडतीये ग मला पण रडू आवरेना। साक्षीला चैतन्याची इमोशनल बडबड ऐकणं खूप बोर होत होतं म्हणून तिने फोन बाजूला केलेला असतो आणि चैतन्य तिकडनं हॅलो हॅलो करत असतो। मग साक्षी म्हणते हा अरे ऐकतेय मी। हे बघ तू काळजी नको करू होईल सगळं व्यवस्थित। आता चैतन्य तिकडनं म्हणत असतो सायली वहिनीने कधी कोणाचं वाईट केलं ग? आम्हाला काही कळतच नाहीये काय झालं हे। आता साक्षी मनात विचार करते मला अंदाज आहे ना हा सगळा प्रकार अण्णानेच केलाय। आय एम डॅम शुअर। चैतन्य तिकडनं म्हणत असतो हे बघ ऐकतेस ना तू साक्षी? तेव्हा साक्षी म्हणते हो चैतन्य तू स्वतःला सांभाळ। चैतन्य म्हणतो सायली वहिनीला काही झालं ना तर माझा माणुसकीवरचा विश्वास उडेल ग। साक्षी म्हणते तू नको काळजी करू सायलीला काही होणार नाही चैतन्य। तू या क्षणाला अर्जुनच्या फॅमिली सोबत राहा आणि काय होतंय ते कळव मला। माझी मदत लागली तर सांग। इकडे विमल चैतन्याला कॉल करते पुन्हा। चैतन्य कल्पनाताईंजवळ फोन देतो आणि पूर्णाई सुद्धा खूप हळव्या झाल्यात प्रेक्षकांनो। कल्पनाताई रडतच बोलत असतात। पूर्णाई विचारतात सायलीची तब्येत कशी आहे ग? तेव्हा कल्पनाताई म्हणतात काही सांगता येत नाहीये हो सायलीची जखम खूप मोठी आहे पूर्णाई आपल्या सायलीला काही झालं तर? पूर्णाई म्हणतात हे बघ कल्पना धीर सोडू नको। तू अशी रडायला लागलीस तर अर्जुनकडे कोण बघेल? त्याला गरज आहे तुझी। तेव्हा कल्पनाताई म्हणतात पूर्णाई मी तुमचा आवाज ऐकला ना मला बरं वाटतंय आता मी नाही धीर सोडणार। पूर्णाई म्हणतात मी येऊ का ग कल्पना तिथे? मला राहवत नाहीये ग। कल्पनाताई म्हणतात नको पूर्णाई तुम्ही नका दगदग करू। आपण सगळे इथे येऊन तरी काय करणार आहे? पूर्णाई म्हणतात अगं तुला आधार होईल ना माझा। कल्पनाताई म्हणतात नको पूर्णाई नका दगदग करू तुम्ही थांबा पूर्णाई घरी इथे काय होतं ना ते कळवेल मी तुम्हाला। पूर्णाई म्हणतात मला फोन करत राहा कल्पना सतत काळजी घ्या रे बाळांनो। इकडे अस्मिता मात्र एकदम कूल दाखवलीये प्रेक्षकांनो। ऍटलीस्ट तिला या प्रसंगात तरी हळवं दाखवायला हवं होतं तिने। असो पण आता ती सांगते की बरं झालं एवढ्या गडबडीतही विसर्जन चांगलं झालं। रविराज म्हणतात सुभेदारांच्या गणपतीचं विसर्जन माझ्या हाताने व्हावं असं वाटत असावं बाप्पाला पण हे या कारणाने व्हावं असं नको।
असं व्हायला नको होतं ग. आता लगेच ही प्रिया म्हणते, बाबा चला आता आपण घरी जाऊया. आता हे रविराज खूप जोरात ओरडतात तिच्यावर. अगो घरी घरी काय बोलतेस तू, आपल्याला हॉस्पिटलला जायचंय ना. प्रिया म्हणते, बाबा तुम्ही बरे आहात ना. अहो त्या सायलीमुळे किती त्रास झालाय आपल्याला आतापर्यंत. रविराज म्हणतात, अगं नाही ग, अशा वेळेला असा विचार करायचा नसतो, माझी फॅमिली आहे ही. अगं प्रताप तिथे नाहीये, माझी जबाबदारी आता. नाही नाही मी हॉस्पिटलला जाणार. ते अस्मिताला पण म्हणतात, चल आपण निघूया. अस्मिता म्हणते, अरे काका पूर्णाई घरी एकटी आहे ना, डॅड पण घरी नाहीये, विमल सांभाळते पूर्णाईला नीट, काही सांगता येत नाही ना. मी पूर्णाईकडे जाते, तुम्ही दवाखान्यात जा. आता रविराज म्हणतात, हो तू बरोबर बोलतेस, तू जा घरी, मी आणि तन्वी दवाखान्यात जातो. आता त्या रविराजांना काही सुधरत नसतं प्रेक्षकांनो, ते पाटासहित निघालेले असतात. अस्मिता म्हणते, अरे काका पाट तरी दे. मग रविराज म्हणतात, हो हो हे घे, तन्वी लवकर ये, मी रिक्षा करतोय. प्रिया आता तनतन करायला लागते, ह्या माझ्या बाबांना सायलीचं एवढं काय आहे काही कळत नाही मला. किती उन्हात फिरले यार, मी घरी जाऊन मस्त आराम केला असता ना, पण नाही यांना दवाखान्यात जायचंय. अस्मिता म्हणते, मी तर सॉलिड युक्ती लढवलीये बाबा, मी मस्त घरी जाणार, आंघोळ करणार आणि ताणून झोपणार आहे. आता प्रिया म्हणते, मला ना त्या हॉस्पिटलमध्ये जायचा कंटाळा आलाय, पण मला बाबांसाठी जावंच लागणार आहे. अस्मिता म्हणते, तू तिथे गेलीस ना तर मला त्या बाईची अवस्था कळव. आता इकडे डॉक्टर बाहेर आलेत आणि अर्जुन खूप पॅनिक झालेला असतो, कशी आहे माझी बायको. आता अश्विन म्हणतो, दादा थांब जरा मी विचारतो. आणि अश्विन विचारतो, स्टेबल आहेत का आता माझ्या वहिनी. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात, नाही खूप क्रिटिकल आहे त्यांची तब्येत. रविराज तिथेच उभे असतात आणि ते मनात विचार करतात, मला यांच्यासारखी एवढी काळजी का वाटते सायलीची. माझा तर सायलीवर राग आहे आणि मी का अस्वस्थ होतोय तिच्यासाठी. प्रिया रविराजांना बघून विचार करत असते, हा किल्लेदार एवढं तोंड पाडून का उभा आहे, याला तर माहिती पण नाहीये की सायली त्याची मुलगी आहे. आणि डॉक्टर इकडे सांगतात की हे बघा, त्यांच्या जीवाला असलेला धोका अजून टळलेला नाहीये, आम्ही आमच्याकडनं 100% प्रयत्न करतोय, पण त्या बऱ्याच होतील हे नाही सांगू शकत आम्ही खात्रीपूर्वक. आता कल्पनाताईंचं अवसान गळून गेलंय. रविराज सुद्धा खूप हळवे झालेले दाखवलेत प्रेक्षकांनो त्यांनी. अर्जुन म्हणतो की माझ्या मनात कुठलाही डाऊट नाहीये, माझ्या सायलीला नक्की बरं वाटणार. हा पुढचा प्रसंग तर खूप सुरेख दाखवलाय प्रेक्षकांनो त्यांनी. रविराजांची पावलं आपसुकच सायलीकडे वळतायत आणि त्यांना आतापर्यंत सायली जेव्हा जेव्हा त्यांना भेटली ते सगळे प्रसंग आठवतायत आणि त्यांच्या मनामध्ये एक वेगळीच कालवाकालव सुरू आहे की सायलीला बरं वाटलं पाहिजे. हाच विचार ते कदाचित करत असावेत हे सगळं विचार करताना. आणि त्यांना सगळे प्रसंग आठवलेत, म्हणजे जेव्हा सायलीला त्यांनी मुलगी मानलेलं असतं ना ते सगळे प्रसंग त्यांना आठवलेत. सायली बिचारी प्रेक्षकांनो, तिने खरंच कोणाचं काही वाईट केलं नाहीये. देव सुद्धा चांगल्या लोकांची किती परीक्षा घेतो ना. सायलीच्या बाबतीत अगदी तसंच होतंय. रविराज सारखे सायलीकडे बघतायत त्या खिडकीतनं. आता ही प्रिया मनात विचार करते, ही सायली मेली ना की म्हातारी अर्जुनचं लग्न माझ्याशी लावून देईल, पण या सायलीच्या काळजीने या किल्लेदारला मात्र नक्की हार्ट अटॅक येईल. म्हणतात ना रक्त रक्ताकडे ओढ घेतं, नाही ते खोटच नाहीये. प्रियाला पण एक्झॅक्टली तसंच वाटलंय प्रेक्षकांना जसं आपल्याला वाटलं होतं. असो, पण आता ती लगेच रविराजांकडे जाते आणि म्हणते, बाबा खरंच तुम्ही किती चांगले आहात ना, खूप मन मोठे आहे हो तुमचं. नाही सायलीने आपल्याला इतका त्रास दिला तरी तिच्यासाठी तुम्ही किती हळवे होताय. तो आपल्या शत्रूचेही वाईट होऊ नये असंच वाटतंय ना तुम्हाला. खरंच मला अभिमान आहे बाबा, मी तुमची मुलगी आहे. आता रविराज तिच्याशी काहीच बोलत नाही, नुसतं तिच्या गालावरनं हात फिरवतात आणि बाजूला जाऊन उभे राहतात. आता ही लगेच कल्पनाताईकडे येते तन्वी आणि म्हणते, मावशी अगं रडू नकोस ग, सगळं व्यवस्थित होईल ग मामी. सॉरी मामी म्हणते ती. तेव्हा तन्वी म्हणते, अगं आम्ही आहोत ना तुझ्या सोबत, आपण प्रार्थना करू. शेवटी देवाच्या मनात आहे तेच होईल ना ग मामी. आणि इथे गणपतीचा फोटो सुंदर दाखवलाय त्यांनी, म्हणजे गणपतीची मूर्ती. आता इकडे पूर्णाई म्हणत असतात विमलला, ए बाळा रडू नको ग, बरी होईल आपली सायली. तेव्हा विमल म्हणते, नाही हो पूर्णाई, सायली त्यांचा चेहरा सतत डोळ्यासमोर येतोय हो, असं वाटते आताही त्या स्वयंपाकघरात लगबग करताय. आम्ही दोघी दिवसभर एकत्र असतो ना म्हणून जास्ती त्रास होतोय हो पूर्णाई. आता तुमचंच बघा ना, तुम्ही तर त्यांच्याशी बोलत सुद्धा नाही, पण तुमचा जीव तुटतोच आहे ना पूर्णाई त्यांच्यासाठी. पूर्णाई मनात विचार करतात, खरंच मी सायलीसाठी एवढी अस्वस्थ का झालीये. कोणाचा जीव जाऊ नये ही माणुसकी तर आहेच, पण तरी सुद्धा मला तिची इतकी काळजी का वाटतीये. आणि आता इथे सायलीच्या त्या केबिनच्या बाहेर धावपळ सुरू होते. डॉक्टर बाहेर येतात. अर्जुन खूप पॅनिक होऊन जातो प्रेक्षकांनो, तो एवढा कासावीस झालाय की विचारू नका. डॉक्टर म्हणतात, हे बघा मी मगाशी म्हणलो तसं त्यांची तब्येत बरी नाही अजून, म्हणजे त्यांचा ब्लड लॉस खूप झालाय, त्यांचं ब्लड ग्रुप पण खूप रेअर आहे आणि आमच्याकडे अवेलेबल नाहीये. आणि अर्जुन विचारतो काय आहे त्यांचा ब्लड ग्रुप, तेव्हा ते सांगतात ओ निगेटिव्ह. ते डॉक्टर म्हणतात, आम्ही ब्लड बँकला फोन केलाय पण कठीण दिसतंय सगळंच.
आता डॉक्टरांनी असं सांगितल्यावर यांचे हातपाय गळून गेलेत. अश्विन म्हणत असतो, तुम्ही कोणीही पॅनिक होऊ नका, मी करतो सगळं अरेंज, मी ब्लड बँकशी बोलतो, नका रडू कोणी. कल्पनाताई म्हणतात, काय होऊन बसलं रे हे सगळं अर्जुन, अरे मला भीती वाटायला लागली रे आता. रविराज तिथे येतात आणि म्हणतात, काय रे काय झालं. आणि मग तन्वी म्हणते, बाबा डॉक्टर सायलीसाठी रक्त मिळवण्याचा प्रयत्न करताय, पण कठीणच आहे हो जरा. प्रेक्षकांनो, आता तो अण्णाचा गुंड आहे ना, तो तिथेच उभा आहे, गपचूप सगळं ऐकतोय तिकडनं. तो चोरून यांचं सगळ्यांचं बोलणं ऐकतोय. आता कल्पनाताई सहज म्हणतात, माझ्या सायलीच्या नशिबात काय वाढून ठेवलंय कुणास ठाऊक, काय होणार माझ्या सायलीचं, देव का परीक्षा बघतोय तिची. आणि मग रविराज म्हणतात, ती या परीक्षेत पास होणारच. पुढे आपण बघतोय अर्जुन डॉक्टरांना म्हणत असतो, डॉक्टर कोणाशी बोलायचं एका ब्लडसाठी, मी बोलतो, मला सांगा, मी जाऊन अरेंज करतो ना, मला फक्त तुम्ही सांगा कुठे जायचंय, माझी काही मदत लागली तर सांगा. हे बघा, पैशांची काळजी करू नका, माझ्या बायकोला बरं करा. अर्जुनची ही सुद्धा बाजू आपण बघितली प्रेक्षकांनो, अतिशय सुरेख दाखवलंय त्यांनी. आता ते डॉक्टर म्हणतात, हे बघा काळजी नका करू. अर्जुन म्हणतो, नाही नाही, हे बघा काही होऊ देऊ नका, नुसते प्रयत्न करू नका, माझ्या बायकोला वाचवा. हे बघा मी हात जोडतो तुमच्या पुढे, माझ्या बायकोला वाचवा. खरं तर मला ना अर्जुनची ही ऍक्टिंग बघताना खरंच अंगावर काटा आलाय. तो म्हणतो, तुम्हाला ओ निगेटिव्ह हवाय ना, थांबा मी बघतो ओ निगेटिव्ह. आणि तो तिथे असलेल्या सगळ्या लोकांना एक एक लोकाला जाऊन विचारतो, तुमचा ओ निगेटिव्ह आहे का ब्लड ग्रुप, प्लीज सांगाल का तुमचा ओ निगेटिव्ह आहे का. आणि आता तिथे तो अण्णाचा गुंड असतो, तो सुद्धा अचानक अर्जुनला दिसतो, पण अर्जुन दुःखात आहे, त्यामुळे सध्या तरी त्याला काहीच बोलता येत नाही. अर्जुन त्याला सावरत असतो चैतन्य, अरे अर्जुन असं करून काही होणार आहे का, असं थोडीच ब्लड ग्रुप सापडणार आहे, तू इतका पॅनिक होऊ नकोस. अर्जुन चैतन्याला बाजूला करतोय आणि मग त्या गुंडाला म्हणतो की, अहो दादा तुमचं ओ निगेटिव्ह आहे का, माझ्या बायकोला बरं नाहीये हो, तिला रक्ताची खूप गरज आहे, प्लीज ओ निगेटिव्ह आहे का तुमचा, सांगा ना. आता तो गुंड लगेच गॉगल घालतो आणि तिथून निघून जातो, काहीही न बोलता. चैतन्य अर्जुनला मागे घेतोय, अरे अर्जुन स्वतःला सावर, असं नको करूस रे, अर्जुन तू शांत हो प्लीज, माझं ऐक. आणि आता चैतन्याने त्याला शांत करायचा प्रयत्न केलाय आणि मग शेवटी त्यांनी सायली खूप क्रिटिकल आहे असंच दाखवलंय प्रेक्षकांनो. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय, काहीही बाकी दाखवलं नाहीये की तन्वी खरी समोर आली, प्रियाचा पडदा फाश झाला वगैरे वगैरे. आता पुढे त्यांनी जरा एक्साइटमेंट वाढवली आहे. रविराज म्हणतात की कुठला ब्लड ग्रुप हवाय, मग कल्पनाताई म्हणतात ओ निगेटिव्ह. आणि त्यांना एवढा आनंद होतो, ते म्हणतात काय सांगताय, ओ निगेटिव्ह तर माझ्या तन्वीचाच आहे. आणि मग हिला लगेच भीती वाटते प्रियाला, कारण ऑब्व्हियसली तिचा नसणारच आहे तो ब्लड ग्रुप. अर्जुनने कुसुमला कळवलंय, तशीच कुसुम लगेच निघाली आहे सायलीकडे यायला. आणि अचानक म्हणतात ना संयोग वगैरे त्यांनी दाखवलंय छान प्रेक्षकांनो, तुम्ही काही म्हणा. तर त्या रिक्षाला प्रतिमा आत्याची धडक लागते, म्हणजे ऍक्सिडेंट होतोय प्रतिमा आत्याचा. आणि कुसुम त्यांना बघते खाली उतरून, तर त्यांच्या हाताला खूप लागलेलं असतं, अगदी रक्त वाहत असतं, म्हणून कदाचित कुसुम त्यांना हॉस्पिटलला घेऊन येते असं दिसतंय. आणि प्रतिमा आत्या मग सायलीला ब्लड देतील. प्रेक्षकांनो अतिशय उत्तमरित्या त्यांनी हे सगळं दाखवलंय, प्रश्नच नाही. पण प्रेक्षकांनो कुठल्याही फेक रिव्ह्यूवर विश्वास ठेवू नका, कारण एवढ्या लवकर ते कसं रिव्हील करतील, शेवटी त्यांना मालिका पुढे चालवायची आहे की नाही. पण हे सगळं खूप इंटरेस्टिंगरित्या समोर येणार आहे, इतक्या लवकर कसं काय समोर येईल. प्रेक्षकांनो आपल्या चॅनलवर फक्त तुम्हाला रिअल आणि रिअलच रिव्ह्यू ऐकायला मिळतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्लीज माझा रिव्ह्यू आवडल्यास लाईक आणि तुमची कमेंट करायला, तुमचे अभिप्राय मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.